आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताच्या कठोर धोरणांमुळे रशियावर ओढवली मोठी नामुष्की। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारली। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 एप्रिल रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर। भाजप ग्रामीणच्या वतीने काश्मीर फाईल्सचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शन। इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा वापर करून उद्योगाला चालना देण्याची मोहीम। 10वी परीक्षेसाठी तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांना स्मार्ट न्यूज कडून शुभेच्छा। बेळगुंदीतील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ। मॉडेल सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न। सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन। मजदूर नवनिर्माण संघातर्फे जागतिक जल दिन साजरा। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशिया आणि युक्रेन या दोन देशात गेल्या महिनाभरापासून युद्ध भडकलं असताना रशियाला राजनैतिक स्तरावर आणखीन एक धक्का बसला आहे। मुख्य म्हणजे भारताने पुन्हा एकदा तटस्थ राहणे पसंत केले आहे। महिनाभराच्या युद्धानंतरही युक्रेनकडून अद्याप कडवा प्रतिकार होत असल्याने अडचणीत आलेल्या रशिया राजनैतिक स्तरावरही धक्के बसत आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने मांडलेला ठराव फेटाळला गेल्याने रशियावर मोठी नामुष्की ओढवली। यापूर्वी युक्रेनच्या बाजूने मांडल्या गेलेल्या ठरावावर तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारताने रशियाने मांडलेल्या या ठरावातही मतदानात भाग न घेऊन आपले धोरण कायम ठेवले। युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या मानवी गरजांच्या टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी रशियाने हा ठराव मांडला होता। सिरिया, द कोरिया आणि बेलारूस या देशांनी या ठरावास संमती दर्शविली होती, परंतु त्यामध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाचा उल्लेख नसल्याने बहुतांश सदस्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही। हा ठराव मंजूर होण्यासाठी 9 देशांनी त्याच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते, परंतु रशिया वगळता केवळ चीनने या ठरावाच्या बाजूने मतदान केले। भारतासह सुरक्षा परिषदेतील उर्वरित 13 देशांनी या ठरावातील मतदानापासून दूर राहणे पसंत केले, त्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींनी भेट नाकारली। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी 24 मार्च रोजी संध्याकाळी भारत दौऱ्यासाठी आले होते। 25 मार्च रोजी त्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली। यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी सुमारे 3 तास चर्चा केली। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वांग यी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचे होते, पण त्यांचे निवासस्थान असलेल्या साउथ ब्लॉकने नम्रपणे नकार दिला। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी 25 मार्चला उपस्थित राहणार असल्याने भारताने चीनला कळवले होते। अघोषित दौऱ्यावर असलेले वांग 2 वर्षांहून अधिक काळानंतर नवी दिल्लीत आले होते, त्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदींची भेट घेता आली नाही। भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की अनेक कारणांमुळे चीनला या भेटीची पूर्वघोषणा नको होती आणि कोणताही द्विपक्षीय करार नसल्यामुळे आम्ही आमच्या बाजूने ही भेट जाहीर केली नाही। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की भारत आणि चीनमधील संबंध सामान्य नाहीत, कारण कराराच्या विरोधात मोठ्या संख्येने सैन्य सीमेवर तैनात केले गेलेले आहे। स्थिर संबंधांसाठी सीमेवर शांतता आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5 एप्रिल रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 5 एप्रिल रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या विविध योजनांचा कार्यारंभ होणार आहे. प्रामुख्याने सहकार क्षेत्रातील विविध महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती लाभणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथे या संदर्भातील माहिती माध्यम प्रतिनिधींसमोर दिली. पंतप्रधानांना राज्यात येण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या येण्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला विशेष चालना मिळेल असे विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच तत्पूर्वी दिनांक 1 एप्रिल रोजी राज्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून दूध विकास योजना मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आराखडा तयार केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे. या प्रकल्पाचे कार्यारंभ देखील पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले. भाजप ग्रामीणच्या वतीने काश्मीर फाईल्सचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शन. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने आणि ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या प्रयत्नाने बेळगाव येथील प्रकाश चित्रपटगृहामध्ये द काश्मीर फाईल्स हा चित्रपट मान्यवरांच्या उपस्थितीत पाहण्यात आला. ग्रामीण मंडळ मधील भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोफत सुविधेसह उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाला परमपूज्य हरिगुरु महाराज, रुद्र केसरी मठ तसेच श्री कृपानंद स्वामीजी, काड सिद्धेश्वर मठ, जारकीहोळी आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी झाला. प्रकाश चित्रपट गृहामध्ये सुमारे 650 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चित्रपट पाहिला. जवळपास 150 पदाधिकारी जमिनीवर बसून चित्रपट पाहत होते. हे विशेष म्हणावे लागणार आहे. भारताच्या इतिहासातील हिंदूंच्या वर झालेल्या अन्यायाची भयानक सत्य घटना या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचा हा खटाटोप निर्मात्यांनी केला आहे. हजारो वर्षांपासून हिंदूंच्या वर होणारे भयानक हल्ले आणि अत्याचार आपण पाहत आलो आहोत. याबद्दल आत्मचिंतन झाले पाहिजे असे विचार या स्वामीजींनी व्यक्त केले. हा चित्रपट पाहण्यासाठी ग्रामीण भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बंधनो गेली 1000 वर्ष हिंदूंच्यावर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार त्याला ते झापून टाकलं गेलं होतं आणि आज त्याच्यावर पडदा उघडण्यासाठी, जनतेसमोर आणण्यासाठी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरमधील हिंदूंना 1990च्या दशकामध्ये कशा पद्धतीने पळवून लावलं गेलं, अन्याय अत्याचार केले गेले, बलात्कार केले गेले, खून केले गेले, घरं जाळली गेली, त्याला वाचा फोडण्यासाठी हा चित्रपट इथं आलेला आहे. प्रत्येक हिंदूंनी हे बघितलं पाहिजे आणि हा फक्त चित्रपट नसून मागचा इतिहास आहे आणि जो कोणी परतून इतिहास बघतो तो भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याची जाणीव त्याला होते आणि ह्या इतिहासाचा आपण त्याच्याकडून काहीतरी शिकून भविष्यामध्ये सर्व हिंदूंनी एकत्र येणे काही गरज आहे आणि सर्व हिंदूंनी एकत्र यावं असं मी आवाहन या ठिकाणी करतो. इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा वापर करून उद्योगाला चालना देण्याची मोहीम. येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा वापर करण्याची गरज भासणार आहे. इंधन दरवाढीचा डोंगर सातत्याने वाढतो आहे. अशा वेळी इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा वापर अपरिहार्य ठरणार आहे. यासाठी जागृती करण्यासंदर्भात स्टार्टअप इनरेव या मोहिमेचा प्रारंभ दिनांक 4 फेब्रुवारीपासून झाला आहे. यामधून सुमारे 13,000 किलोमीटर अंतराचा प्रवास इलेक्ट्रिकल मोटरसायकलवरून पूर्ण करण्याची कामगिरी हाती घेण्यात आली आहे. यासाठी पुणे येथील गौतम खोत यांच्या नेतृत्वाखालील मोहीम बेळगावात आली आहे. या संदर्भात त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी विविध प्रकारच्या सेवा योजना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्टार्टअप संकल्पनेतून उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण देखील राबविण्यात येत आहे. याचाच विचार करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे युवा वर्गाने याचा स्वीकार करावा आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी जागृत व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. माझं नाव गौतम खोत आहे. मी बँगलोरमध्ये राहतो. आम्ही जी मोहीम सुरू केली होती फेब्रुवारी 4 तारखेला, तिचं नाव आहे स्टार्टअप अँड ड्राईव्हसाठी भारतमाला आणि ह्याच्यामध्ये आमचे 2-3 उद्देश होते. पहिलं म्हणजे हे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बद्दल लोकांना जास्त समजून देणे, फॉसिल फ्युएल्सवरची जी डिपेंडन्सी आहे ती कशी काढता येईल आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स अडॉप्शन कसं करता येईल आपल्याला जास्त. दुसरं म्हणजे हे Tier 2 Tier 3 सिटीजच्या कॉलेजेसमध्ये जे यंग स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही ऑन्ट्रप्रिनरशिपसाठी प्रोत्साहित करतो आहे की तुम्ही नोकऱ्या करू नका, नोकऱ्या बनवा, लोकांना तुम्ही एम्प्लॉय करा. 10वी परीक्षेसाठी तयारी पूर्ण, विद्यार्थ्यांना स्मार्ट न्यूज कडून शुभेच्छा.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तयारी पूर्णत्वास गेली आहे। यानुसार विद्यार्थ्यांना आता परीक्षेला सामोरे जावे लागत आहे। मागील 2 वर्षे परीक्षेची कार्यपद्धती बदलण्यात आली होती, मात्र आता यावर्षी नियमित स्वरूपात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण खात्याने तयारी केली आहे। त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांनी यासाठी आपली तयारी पूर्ण केली असल्याची माहिती दिली। तसेच विद्यार्थ्यांना देखील आता स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत। या संदर्भात शाळा मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मौलिक मार्गदर्शन केले आहे। तसेच त्यांना शुभेच्छा देऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे। शनिवारी या परीक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू असल्याचे चित्र शाळांमधून दिसून आले। येत्या 28 मार्चपासून बेळगावसह कर्नाटकात 10वीची परीक्षा सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी गुरुवारी हा आदेश दिला आहे। 28 मार्च पासून 10वीची परीक्षा सुरू होणार आहे। 11 एप्रिल पासून परीक्षा चालणार आहे। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी CRPC कलम 144 अन्वये परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे। नमस्कार विद्यार्थी कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण 28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत तुमच्या SSLCच्या परीक्षा आहेत। आनंदी राहा, आनंदी मनाने या परीक्षा तुम्ही द्यायच्या आहेत। माहीत आहे 8वी आणि 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही पेपर लिहिलेला नाही, खरं त्याचा विचार न करता आम्हाला सामोरे जायचं आहे आणि चांगल्या विचाराने आपण हा पेपर लिहायचा आहे। मित्रहो, एकच लक्षात ठेवा की आपण किती टक्के मार्क घेतो याच्यापेक्षा आम्ही पेपर आपल्या मनाने किती लिहिला हा विचार करा। घरी जात असताना आपल्या आईवडिलांना नतमस्तक व्हा। परीक्षेच्या दिवशी कोणावरही रागावू नका, मनावरती कंट्रोल ठेवा, आत्मविश्वास जागा करा आणि परीक्षेच्या त्या सेंटरवरती जाऊन आपण आपल्या बेंचवर बसा। बसण्यापूर्वी बेंचच्या खाली कुठे चिटोरे आहेत का याचा तपास करा आणि विनाकारण सापडू नका। सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा आणि सगळेजण यशस्वी होणार यात पूर्ण खात्री आहे। म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद। नमस्कार, मी इंद्रजित मोरे, मुख्याध्यापक मराठी विद्यानिकेतन बेळगाव। SSLC 2022 या आपल्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगानं एक 2 मिनिटात मी संदर्भ देतो। तर यावर्षी जी 10वीची बॅच आहे, तर कोविडच्या नंतर 2 वर्षाच्या गॅप नंतर ही मुलं 10वीच्या परीक्षेला सामोरं जात आहेत। तर साधारण 8वी नंतर डायरेक्ट 10वीला ही मुलं आलेली आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये आपल्या सर्व शिक्षकांना आणि शाळा सुधारणा समितीला विश्वासात घेऊन एक थोडासा वेगळा कार्यक्रम, एक वेगळा आराखडा तयार केला की आमच्या या 10वीच्या मुलांना SSLCची बोर्ड परीक्षा व्यवस्थित जावी यासाठी। तर आम्ही सुरुवातीलाच ऑगस्ट महिन्यामध्ये शाळा सुरू झाली, तर सुरुवातीलाच आम्ही साधारण 3 गट केले ABC त्यांच्या बुद्ध्यांकानुसार, की जेणेकरून येत्या परीक्षेला त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं म्हणून, आणि त्या 3 गटानुसार योग्य मार्गदर्शन केलं। विषयवार महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही फोकस दिला, ज्याच्या माध्यमातून पालकांचं आणि मुलांचं चांगलं सहकार्य आम्हाला त्याच्यातून मिळालं। बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी पहिले जे येतात, तर आमच्या शाळेचे याच्या अगोदरी आलेले आहेत। तर या वर्षीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या शाळेची मुलं कर्नाटक राज्यात आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचं नाव लौकिक करतील, स्वतःचं शाळा सुधारणा समितीचं नाव लौकिक करतील असा विश्वास आम्हाला आहे। इतकी तयारी आम्ही मुलांची अतिशय व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अस्मिता अतुल देशपांडे, महिला विद्यालय हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका आहे। माझा विषय मराठी। गेली 5-6 वर्ष मी 10वीला विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। काम करत असताना 10वी हा जो वर्ग आहे हा महत्त्वाचा वर्ग आहे आणि यावर्षी कालावधी हा खूप कमी मिळाला आम्हाला, तरी देखील विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी आम्ही सकाळी 9 वाजता क्लासेस घेतले। त्याचबरोबर
विद्यार्थ्यांना 2 गटामध्ये विभागणी केली आणि त्यानुसार त्यांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटे प्रश्न, सोपे प्रश्न, त्याचबरोबर आकृत्या म्हणा किंवा व्याकरणाचा विभाग या सगळ्यांची तयारी थोडक्यात करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वर्षीचा पेपर हा वेगळा होता आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे अभ्यासक्रम 2 वर्ष झाला नाही. तर यावर्षी थोडंसं विद्यार्थ्यांना जड जात होतं, पण त्यांच्या अनुषंगाने आम्ही विषय समजावून सांगून त्यांना कसा सोपा जाईल विषय याप्रमाणे प्रत्येक विषय शिक्षकांनी काय केलेलं आहे त्यांचं कार्य केलेलं आहे. I am Kavita Parmanik from Mahila Vidyalaya Mandals English Medium School. This year, our SSLC batch consists of 142 students. These children were really wonderful students. They did not write the 8th and 9th standard exam. So directly appearing for the board exam is a challenge to them and for the teachers to prepare them. But with the cooperation of the parents, teachers and the students, we have put good effort to prepare them well for the board exam. Of course, they will be doing their exam well, that is my wish, and I pray that all of them pass with flying colors. विश्वनाथ एन पाटील, महिला विद्यालय हायस्कूलचा मुख्याध्यापक. 2021-22 या वर्षात तसं पाहिलं तर 10वीचे वर्ग थोडे लेटच सुरू झाले, पण जरी सुरू झालेले असले तरी अभ्यास जो आहे तो कसा घ्यायचा हा प्रश्न आम्हाला होता. पण सर्व शिक्षकांची मीटिंग घेऊन मी ठरवलं की सकाळी 1 तास अगोदर क्लासेस घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केलं आणि 10वीच्या विद्यार्थिनींची तयारी आम्ही करून घेतली. बेळगुंदीतील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ. बेळगुंदी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला शनिवारी प्रारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने काढण्यात आलेली श्री विठ्ठल मूर्तीची मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने 4 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी गावातील देवी देवतांचे पूजन करण्यात आले. तसेच विठ्ठल रखुमाई मूर्तीसह कलश मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करून मिरवणुकीला चालना देण्यात आली. रविवारपासून या मंदिराचा वास्तुशांती सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या प्रवचन आणि कीर्तनकारांचे आगमन या ठिकाणी झाले. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मॉडेल सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड पीयू कॉलेज आणि अर्थकोटा करिअर अकॅडमी मधील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे ACP NS बर्मनी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर, संचालक अमित यादव, अमित मिठारे, BK मॉडेल इंग्रजी स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी तसेच BK मॉडेल हायस्कूलच्या NCCचे प्रमुख रवी घाटगे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सुनील काकतकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या हंचते, श्रीहरी सदलगे यांनी केले. आभार प्रदर्शन सुहासिनी जडीगर हिने केले. यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट NCC विभाग असा सन्मान BK मॉडेल हायस्कूलला मिळाल्याबद्दल शाळेच्या NCCचे प्रमुख रवी घाटगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन. सकल मराठा समाज कार्यालयाचे उद्घाटन जत्ती मठ येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ शिंदोळकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटनानंतर जत्ती मठ देवस्थानात महाआरती करण्यात आली. माजी महापौर शिवाजी सुंडकर, भाजप नेते किरण जाधव, डॉक्टर सोनाली सरनोबत, संजय कडोळकर, महादेव पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, विजय भोसले, राकेश पलंगे, मनोहर हलगेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, गुणवंत पाटील, सुनील जाधव, सुनील बोकडे, दत्ता जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आता
अलगद संताजींनी जे प्रश्न उपस्थित केला तसाच प्रश्न आम्ही ज्या ज्या ठिकाणी संपर्काला गेलो होतो त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित केला की 15 मे नंतर पुढे काय, 15 मे नंतर तुम्ही काय करणार, फक्त स्वामींचा सत्कार करून तिथं थांबणार का पुढे जाणार, असं न करता संपूर्ण समाज 15 मे पर्यंत एकवटला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जवळजवळ एक अजेंडा ठेवला आहे. 8 ते 9 विषय आहेत. सर्वात पहिला विषय प्राधान्य म्हणजे आपला रैतचा राजा शेतकरी यांच्याविषयी आधुनिक शेती व असलेली शेती आहे ती कशी वाचवणे. मजदूर नवनिर्माण संघातर्फे जागतिक जल दिन साजरा. जागतिक जल दिनानिमित्त मजदूर नवनिर्माण संघातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या अलदगा गावातील रोजगाराच्या कामावर सदर पाहुण्यांनी भेट दिली. राहुल पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिलांना पाहुण्यांची ओळख करून दिली आणि जागतिक जल दिनानिमित्त थोडक्यात माहिती दिली. त्याप्रमाणे केली वेणुध्वनी रेडिओ FMच्या मनीषा उपस्थित महिला कामगारांशी हितगुज केले. त्यांना जलदिनाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या रोजगाराच्या बद्दलच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या वर्ग करू असे कथन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान काही महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर संघटनेच्या माध्यमातून आलेल्या अडचणी सोडवून अलदगा गावातील महिलांना वर्षातील जास्तीत जास्त दिवस काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे मजदूर नवनिर्माण संघाच्या वतीने राहुल पाटील यांनी सर्वांना आश्वासन दिले. यावेळी सहकारी मंजुनाथ यांनी पंचायतीमार्फत विभागात कालवे खोदून पाणी जिरविण्याचे चालू असलेले काम पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेळगाव शहर आणि परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या वळीवाच्या आगमनामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली. मागील 4 दिवसांपासून वळीव पावसाने अधूनमधून हजेरी लावली आहे. त्यामुळे शहराचे तापमान घसरले आहे. मागील आठवड्याभरापासून नागरिकांची जीवाची काहिली सुरू होती. सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना उष्मा चांगलाच जाणवत होता. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पावसाची सर कोसळण्याचा अंदाज होता. होळी आणि रंगपंचमीच्या सणानंतर पावसाचे आगमन निश्चित असते. त्यानुसार आता मागील काही दिवस पावसाची नियमित हजेरी लागली आहे. दिवसभर उष्म्याची लाट असताना पुन्हा दुपारी अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला. सुमारे अर्ध्या तासाच्या वेळातच पावसाने शहर आणि तालुक्याला चांगले झोडपून काढले. त्यामुळे हवेतील उष्मा काही प्रमाणात कमी झाला तर गार वाऱ्याच्या लहरी देखील निर्माण झाल्या. त्यामुळे तापमान
नियंत्रणात आले असल्याचे दिसून आले. शहर आणि तालुक्याच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अपघातासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. शहरातील इफा हॉटेलमध्ये शुक्रवारी पब्लिक अफेअर्स फाउंडेशन आणि कट्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघातासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत संस्थेच्या संचालकांनी आपले विचार मांडले. प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास आणि पोलीस आयुक्त MB बोरलिंगय्या हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यशाळेस पब्लिक अफेअर्स फाउंडेशनच्या अन्नपूर्णा रविचंद्र, परिवहन खात्याचे मुख्य राजेंद्र कटारिया, प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम, RTO फेडरेशनचे अध्यक्ष अन्सार अहमद आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्याला यश. सलगरे चांगली ते कर्नाटक हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यामुळे सीमा भागातील अथणी तालुक्यातील गावातील सीमावासियांना त्रास सहन करावा लागत होता. त्या संदर्भात सांगलीचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले होते. त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम खात्याला या रस्त्याचा अहवाल देण्यास सांगितले. हा रस्ता जिल्हा परिषदकडे येत असून त्यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सदर खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार सदर पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने आज सलगरे ते कर्नाटक हद्दीपर्यंत रस्त्याचे पहिल्या टप्प्याचे काम जिल्हा परिषद सदस्या जयश्री तानाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू करण्यात आले. यावेळी सलगरे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. सारंग कुलकर्णी यांना पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार प्रदान. सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात बेळगावचे युवा संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना पंडित चिदानंद जाधव युवा गंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ₹11,000 आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, छाया बैजल, युवा कलावंत ऋषिकेश नागावकर, पत्रकार शिवाजी सुरवसे हे उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या प्रतिभा संगीत महोत्सवात सारंग यांनी राग देस आणि मराठी अभंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यांना पंडित आनंद बदामीकर यांनी तबला साथ केली. अल्पसंख्याकांच्या योजना कायम, मुख्यमंत्री बोम्मई. अल्पसंख्याकांशी संबंधित कोणत्याही योजना स्थगित केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. विधान परिषदेचे प्रश्नोत्तर तासावेळी ते बोलत होते. आमदार CM इब्राहिम यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. शादी महल नावाची योजना गतवर्षी स्थगित केली आहे. ती योजना वगळून इतर कोणत्याही योजना स्थगित केल्या नाहीत. गंगा कल्याण योजनेअंतर्गत उपनलिका खुदाई करण्यासाठी जानेवारीपासून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी येणाऱ्या खर्चात 1.5 लाखावरून 2 लाखापर्यंत निधी वाढविण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यात थेट रक्कम जमा करण्यात येत आहे. अल्पसंख्याक मुलांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे. हॉटेल्सच्या विद्यार्थ्यांना भोजनासाठी मंजूर करण्यात येणारी रक्कम वाढवण्यात आली. रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना जारी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनेसाठी अधिक अनुदान देण्यात आले आहे. PhD साठी देण्यात येणारे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली. ठळकवाडी हायस्कूलमध्ये 10वी विद्यार्थ्यांना निरोप. SK सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये 10वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून हेमांगी प्रभू उपस्थित होत्या. व्यासपीठावर हायस्कूलचे मुख्याध्यापक RR कुडतुरकर, सुरेश भातकांडे, मदन भोसले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीत आणि इशस्तवनाने झाली. विलास खटावकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश भातकांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुडतुरकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आदर्श विद्यार्थिनी वैष्णवी भातकांडे आणि आदर्श विद्यार्थी बाबूराव बेढरे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन CY पाटील यांनी केले. SN गावडे यांनी आभार मानले. विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. सुळगा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. सुळगा येथील जत्रा लॉनमध्ये कार्यक्रम झाला.
30 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र जमले होते. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये 71 विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतले होते. यामध्ये उजगाव, कल्लेहोळ, बसुर्ते, बेक्कनकेरी, तुरमुरी, अतिवाड, महिपाळगड, शिन्नोळी, देवरवाडी येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शिक्षकांनी मार्गदर्शन केले. आयुष्यात प्रत्येकाने संयमाने पुढे जावे, कोणत्याही अडचणीला घाबरू नये असे सांगितले. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वर्गमित्रांचा सन्मान करण्यात आला. सुनील नागोजीचे, कल्लापा पाटील, अजित किल्लेदार, साजिद संधी, महेश देसाई, ज्योतिबा किटवाडकर, राजश्री देसाई, लता खन्नूकर, लक्ष्मी ओळकर आदींचा समावेश होता. 11वीच्या परीक्षेसंदर्भात प्राचार्यांना मार्गदर्शन. 12वीच्या पूर्वतयारी परीक्षेचे पेपर वेळेआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दक्षता घेण्यासाठी प्रामुख्याने परीक्षेसंदर्भातील माहिती देणे, पेपर फोटो पाठवणे आदी कोणत्याही परिस्थितीतील कोणत्याही कारणासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ नये अशी सक्त सूचना बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी नागराज व्ही यांनी प्राचार्यांना केली. शुक्रवारी RLS कॉलेजमध्ये महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक झाली. परीक्षेबाबत अत्यंत जरुरीचे काम असेल, काही तांत्रिक अडचणी आल्या तर कोणत्या वेळी कोणाशी संपर्क साधावा याबाबत ही बैठकीत माहिती देण्यात आली. राज्यातील 11वीच्या परीक्षा सोमवार दिनांक 28 मार्च पासून प्रारंभ होणार आहेत. व्यासपीठावर चिंतामणराव कॉलेजचे प्राचार्य BY हन्नूर, RLSचे प्राचार्य VC कामगोळ आणि उपप्राचार्य डॉक्टर SA जवळी होते. पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेची जबाबदारी प्राचार्यांनी स्वतः घ्यावी, कनिष्ठ सहकाऱ्यांवर सोपवू नये अशी सूचना प्राचार्य हुन्नूर यांनी केली. बैठकीत प्राचार्यांच्या सूचना जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राचार्य कामगोळ यांनी आभार मानले. आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये चौकशी. आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर नोंदणीचा बेकायदेशीर प्रकार सुरू असून याची चौकशी करण्याची मागणी माहिती हक्क अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत शुक्रवारी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये गावात खळबळ माजली होती. आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आंबेवाडी, मन्नूर, गोजगा गावांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते घळगू कांबळे यांनी ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीरपणे घर नोंदणीची कामे सुरू असून अधिक रक्कम उकळण्यात येत असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेत जिल्हा पंचायतीकडून चौकशी करण्याचे आदेश बजावण्यात आले. त्यानुसार जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नवीन घराची नोंद करण्यासाठी 2500 रुपये कर आकारण्याची तरतूद आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या कागदपत्रांची पाहणी केली. PDOंकडे चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.